हो, ये सभी की मेहनत का फल है कि तवव्वुर राना को अमेरिका ने यहाँ भेज दिया। एक लंबी कानूनी लड़ाई हो रही है, कानूनी न्यायालय लड़ाई, वहाँ का कानून है। अबू सालेम को भी लाया हमने, अबू सालेम को 2005 में लाया है हमने। अभी हमको लाना है दाऊद इब्राहिम को, जो बीजेपी का एक बहुत बड़ा वचन है। टाइगर मेमन को लाना है, लाइए ना। नीरव मोदी को लाना है, ललित मोदी को लाना चाहिए, मेहुल चोकसी को लाना चाहिए। आप ला तो सही। सर, अमित शाह आज रायगढ़ दौरे पे है, शिवाजी महाराज का स्मारक का शिलान्यास हुआ है, अभी तक वो नहीं हुआ है, किस तरह से देखते हो? देखिए क्या देखें, देश के गृह मंत्री अगर आते हैं रायगढ़ में तो उनका स्वागत है। छत्रपति शिवाजी महाराज एक युग पुरुष है और वहाँ आकर दर्शन लेते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज भी देखते हैं ऊपर से। उनकी आत्मा महाराष्ट्र की कण-कण में है, हमारे रगों में है कि जिस तरह से ये लोगों ने महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश चला रही है, ये छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज्य नहीं है। आप इस स्वराज्य को शिवाजी महाराज के खत्म करना चाहते हो, बेचना चाहते हो। इसको लेकर काफी सेंसर बोर्ड में विवाद शुरू है, आरएसएस का प्रेशर बताया जा रहा है, जिसकी वजह से जो पिक्चर है वो लेट रिलीज हो रहा है। सर देखिए, हमारे पार्टी की ये भूमिका है। कल ही मेरी पार्टी चीफ उद्धव ठाकरे साहब से मेरी बातचीत हो गई। महात्मा ज्योतिबा फुले एक ऐसे महात्मा थे, पहले महात्मा थे इस देश के, जिसने सामाजिक सुधारणा की नींव रखी, महिलाओं को एजुकेशन का अधिकार देने के लिए बहुत कुछ सहन किया। अब वो फिल्म में जो दिखाया है वो झूठ तो नहीं है। उस वक्त जो हुआ था सब कुछ वो रिकॉर्ड पे है। महाराष्ट्र सरकार ने ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के ऊपर जो समग्र वाङ्मय प्रसिद्ध किया है, उसमें है ये सब। ये सरकारी किताबों में है ना, वही तो दिखाया है फिल्म में। तो सेंसर बोर्ड यहाँ आती कहाँ? सरकार ने बचाव करना चाहिए फिल्म का। देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री ने, अगर मैं ये बोलूँगा कि ज्योतिबा का बचाव करना चाहिए तो बोलेंगे ये मूर्खता है, ये मूर्खता है कहेंगे। ज्योतिबा फुले का विचारों की रक्षा करनी चाहिए, अगर ये मैं कहूँगा तो उनको अच्छा नहीं लगेगा, क्योंकि ये एक विचारधारा के लोग हैं जो सत्ता पर बैठे हैं। फुले सिनेमा के कुछ दृश्य हमने देखे हैं और वो सच है, वही दिखाया है। एक महत्त्वाचं ट्विट केलं ज्यामध्ये एक बकरा होता आणि खबर पता चली क्या असं वगैरे काय नेमकं तुम्ही ते असं म्हणते खबर पता चली क्या एसएनसी गट तो खबर काय सुचवायचं? आप पत्रकार है, मध्ये उत्तर हवं आहे। तुम्ही पत्रकार आहात, ट्विट केलंय, एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचंय? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनसी गट, मग काय आहे? मग तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो। तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां, आणि तुम्हाला एसएनसी माहीत नाही, अभ्यास करा जरा। नाही, पण रावसाहेब आणखी एक आहे की आज सामना संपादकीयमध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे। तुम्ही असं म्हटलेत की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं। बरं, तर आत्मा सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? आम्ही सगळे काँग्रेसबरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत, एक ग्रुप म्हणून बांधील आहोत। आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे, जो संवाद आज कमी झाले। नाही, पण त्यात तुम्ही असंही म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला,
आपल्या शहाच्या भाषेला हरवायचं आहे, आपल्याच गोतावळ्यातील नाही नाही, ठीक आहे, तो एक विषय आहेच, त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत आणि त्यात आगामी सगळ्या घडामोडी एकत्र बसून चर्चा करू. अमित शहा आज येत आहेत, येऊ द्या ना, शिवाजी महाराज आहेत त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर, बरं का, हेलिकॉप्टर ते काय छत्रपती पंडित नेहरूंप्रमाणे जसे पंडित नेहरूवर चालत मोटारीने पुढे गेल्याने मग कसे येत नाहीत ना ते. सरकार देशाचे गृहमंत्री आहेत, उतरलं ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे, हा त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम आहे, जंगी कार्यक्रम आहे. नाही, काल रात्री उशिरा भेटीगाठी झाल्या आहेत. अमित शहांना ते ज्या हॉटेलमध्ये उतरलेत तिथे आशिष शेलार, एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री. बघा, एकनाथ शिंदेचे ते नेते आहेत, आशिष शेलारांचे आहेतच. खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्या पक्षाला जन्म द्यायचा अमित शहाने केलेलं आहे, त्याच्यामुळे पक्ष